हरिहर तुदीय पादपंकजं नमामि देवी नर्मदे तुदीय पादपंकजं नमामि देवी नर्मदे। आज राघव पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 64 सोमवार 29/1/2019 या दिवशी तुरनाल या गावाच्या थोडंसं पुढं म्हणजेच परशुराम महादेव मंदिर आणि राजस्थानी बाबांचा त्या ठिकाणी तो आश्रम अन्नक्षेत्र त्या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी रात्रीचा विश्राम झाला आणि आता पहाटे 3-3:30च्या दरम्यान राघव उठला। तसा रात्रीचा विश्राम चांगला झालेला होता, कारण थंडीपासून संरक्षण खूप होतं। आमच्या झोपा तर चांगल्या झालेल्या होत्या, पण राघव अचानक उठला आणि मग आता उठल्यावर तो रडायला लागला। तर माझ्या पतिदेवांनी सांगितलं की त्याला थोडं जर परत झोपी लावलं तर बरं होईल, कारण तो जर परत झोपला तर आपल्याला नर्मदा माईवरती स्नानाला जाता येईल, कारण मैया इथून जवळच आहे आणि घाटही आहे तिथे, म्हणून तोपर्यंत थोडं उजाडेल सुद्धा। मग राघवला पुढे घेऊन झोपले आणि काही वेळाने राघव परत झोपी गेला। म्हणून आता बरं झालं, कारण परत झोपला म्हणजे आता लवकर उठणार नाही। मग माझ्या पतिदेवांनी सांगितलं, कारण तोपर्यंत 5-5:30 वाजले होते, आता आपण स्नान करायला जाऊ। पण जेव्हा दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून बाहेर येतो आहे, एवढी भयंकर गार हवा होती, खूपच थंडी होती। आणि आता त्या रूम मधून बाहेर आलो, बाहेरून दरवाजा लावून घेतला, तसे बाहेर परिक्रमावासी आणखी काही झोपलेले होते पडवीमध्ये। त्या पडवीच्या भिंती सुद्धा खूप उंच उंच होत्या, पण जेव्हा त्या पडवीतून बाहेर येत असता खाली बघतो आहे, लाईटच्या उजेडामध्ये आम्ही बघितलं तर पत्र्यावरून जसा रात्री पाऊसच झालाय, असं अंगणात तर कुठं ओलं नाही, पण त्या पत्र्याचं पाणी इतकं खाली असे टिपके टिपके पडलेले आहेत की ते बघितल्यावर असं वाटलं की रात्री पाऊसच होऊन गेला की काय, एवढं सगळं ओलं तिथं झालेलं होतं। ते बघितलं आणि आता मैयावरती जायचं आहे। बाकीच्या परिक्रमावासियांची सुद्धा आता हालचाल चालू झालेलीच आहे, उठायचं, स्नान करायचं, कसं काय करायचं असं त्यांचं चालूच होतं। आम्ही तोपर्यंत पटकन आमचं आवरलं आणि आंघोळीचे कपडे घेऊन नर्मदा माईवरती अगदी काहीशा अंतरावरतीच मैयाला घाट होता, त्या ठिकाणी गेलो आणि मैयेवरती जाऊन आज सोमवारचा दिवस आहे, आपला उपवास आहे आणि आज पौर्णिमा सुद्धा आहे, म्हणून मैयेचं स्नान होणं व्हावी अशी इच्छा सुद्धा होती आणि आज ते स्नान घडलं सुद्धा, म्हणून मैयेवरती स्नान करत आहोत। अगदी आमचं सगळं आवरून तिथे जाता जाता स्नान करता करता म्हणजे एवढा वेळ गेलेला होता की अगदी सगळं असं आकाशामध्ये म्हणजे जी दिशा आहे सूर्य उगवण्याची ती सगळी तांबूस झालेली आहे, की ज्याला जुनं लोक तांबडं फुटलं असं म्हणायचे, म्हणजे सगळं उजेड जिकडं तिकडं दिसत होता। मग स्नान वगैरे केलं आणि पटकन आम्ही पुन्हा आलो। आता कपडे तिथं टाकीवर पाणी होतं, तिथे कपडे पिळून टाकले, कपडे वाळत घातले आणि आता तोपर्यंत माझ्या पतिदेवांनी देवपूजा मांडली। आता राघवचं सुद्धा तोपर्यंत राघव झोपलेलाच होता। आता मी येऊन आरती वगैरे आमचा नित्यनेम चालू झाला। नित्यनेम चालू असतानाच तिकडे घंटा वाजली। जिथं अन्नक्षेत्र असतं तिथं शक्यतो घंटाच वाजवतात, म्हणजे सगळ्यांनाच अंदाज येतो। मग ती चहाची असेल, जेवणाची असेल, बेल वाजवली की मग लोक त्या ठिकाणचे येतात त्या ठिकाणी, म्हणून आता इथे सुद्धा घंटा वाजली। मग आमची आरती चालू आहे, म्हणून बाकीचे परिक्रमावासी सगळे चहा घ्यायला गेले। आता आम्हाला तर आरती झाल्याशिवाय जाता येत नव्हतं। आरती वगैरे सगळं झालं, पण आम्हाला माहिती होतं की आज चहा संपला तरी आम्हाला परत भेटू शकतो, कारण या ठिकाणी आपले भंडारी बाबा आहेत, जरी संपला तरी आपल्यासाठी परत ते करून देतील। मग बिनधास्त राहिलो, आरती वगैरे सगळे झाली आणि सगळं पूजा वगैरे आवरून ठेवली। मग आता राघव सुद्धा उठला। राघव उठल्यावर त्याला सांगितलं, चल आपल्याला चहा दूध घ्यायला जायचं तिकडे। मग त्याला तिकडे घेऊन निघालो, तर जात असताच
तिथे जे कारशने बाबा होते म्हणजे तुर्यानंद कारशने, की आमच्या 2015-16च्या परिक्रमेमध्ये आम्हाला भेटले होते आणि त्यांचा आणि आमचा एक दिवस एका ठिकाणी विश्राम झाला होता आणि तेव्हाच मी त्यांना ओळखलेलं होतं. म्हणून आता ते तिथे पडवीत झोपलेले होते, म्हणून ते सुद्धा आता उठून बसलेले होते. तर माझ्या पतिदेवांनी सांगितलं की आता बाबांसोबत आपण एक फोटो काढू. म्हणून त्यांनी सांगितलं, अरे वा, मग तो खूपच छान होईल म्हणे. तुम्हाला मी परत कधी दिसलो ना की तुम्ही मला बरोबर ओळखाल. म्हणून त्यांच्यासोबत आम्ही तिथे फोटो वगैरे काढला. ते म्हटले, तुम्ही चहा घेतलाय का? सांगितलं, नाही, आता चहाच घ्यायला चाललोय. ते म्हणे, जा पटकन, जाईल संपून. नाही तर माझ्या पतिदेवांनी सांगितलं, नाही, इथले जे बाबाजी आहेत ना ते इथं त्यांना पुढची दीक्षा घ्यायची आहे आणि ती दीक्षा घेण्यासाठी गुरूंच्या आश्रमात काहीतरी सेवा करावी लागते, म्हणून ते सेवेसाठी इथं आलेले आहेत. तसं त्यांचा तिकडे खूप मोठा आश्रम आहे शालिवाहनला. तर तो शालिवाहन आश्रम त्यांचा तिथे खूप मोठा अन्नक्षेत्र चालू आहे. पण गुरु दीक्षा घेण्याच्या अगोदर सेवा घडावी म्हणून ते सेवेसाठी इथं आलेले आहेत. तर त्यामुळे जरी चहा संपला तरी परत देतील, ते परत बनवतील. म्हणून त्यांनी सांगितलं, अरे वा, तुमचं तर छानच आहे, जिकडे तिकडे ओळखी, असं म्हणून ते हसले. आणि मग आम्ही तिथून पुढे चहा घ्यायला, म्हणजे मध्ये छोटा रस्ता आहे आणि रस्त्याच्या पलीकडं ते ठिकाण आहे म्हणजे जेवणाचं वगैरे तिकडे, आणि परिक्रमावासियांना थांबण्यासाठी रस्त्याच्या इकडच्या बाजूला म्हणजे मैयाच्या बाजूला. आता तिकडे गेलो तर असलेल्या भंडारी बाबांनी तर राघवसाठी एक ग्लासभर दूध ठेवलेलं होतं आणि आम्हाला म्हणे, अरे एवढा वेळ करायचा का? चहा थंड झाला असेल, थांबा आता गरमच करून घेतो. आणि मग गेले. त्यांनी चहा पुन्हा गरम केला, त्यांच्यासाठी सुद्धा घेतला. आणखी 2-3 तिथं सेवेकरी होते, त्यांनाही तो चहा दिला आणि आम्हाला सुद्धा दिला. आम्ही सगळे आता तिथं खुर्चीवर, म्हणजे शेकोटी बनवलेली होती, त्याच्या बाजूने अशा खुर्च्या मांडलेल्या होत्या. मध्ये मोठं लाकूड जळतं आहे आणि त्याचा विस्तव बाजूबाजूने पडलेला आहे. अगदी जंगलामध्ये पूर्वीचे जुने लोक म्हणजे जंगलात जसं करायचे, आपण जसं ऐकायचो, ते सगळं नर्मदा परिक्रमेमध्ये बघायला भेटतं. म्हणून ते मोठं लाकूड जळतं आहे, त्याला अग्नी लागलेलं आहे, थोडं थोडं विस्तव खाली पडतो आहे आणि बाजूने सगळे अशा खुर्च्या टाकलेल्या आहेत. आम्ही सगळेजण त्या खुर्च्यावरती बसलो. राघवला सुद्धा चहा दूध दिलं, तोही एका खुर्चीवर बसला. सगळे शेकता शेकता चहा घेतो आहे, गप्पाही चालू आहेत. आणि बोलता बोलता चहा पिऊन झाल्यावर त्यांनी सांगितलं, आता थोडं थांबा आणि नाश्ताच करून जा. आम्ही सांगितलं, नाही, आज आमचा सोमवारचा उपवास आहे ना, मग आता थांबून तरी काय करायचं, आणि उपवासाचं काय, दुपारपर्यंत काही नाही भेटलं तरी चालेल. ते म्हटले, काही हरकत नाही, कारण त्यांना माहिती होतं, आम्ही अगोदरच सांगितलेलं होतं की उद्याच्याला आम्हाला हट्ट करायचा नाही, कारण त्यांचं आज कन्याभोजन होतं पौर्णिमेनिमित्त, म्हणून त्यांचं कन्याभोजन तर होणारच होतं. पण आपण आता थांबायचं नाही असं काल सांगितलेलं असल्यामुळे त्यांनी काही आग्रह धरला नाही. मग त्यांनी सांगितलं, ठीक आहे असं म्हटल्यावर आम्ही चहा वगैरे घेऊन तिथले ग्लास वगैरे आमचे सगळे धुवून टाकले, म्हणजे लगेच राखाने घासायचे आणि धुवून तिथं पालथे घालून ठेवायचे. मग आता राघवला घेऊन परत आलो तेव्हा बाकीचं सगळं आवरलेलंच होतं. माझ्या पतिदेवांनी सांगितलं, आता आपल्याला पटकन निघायचं आहे, कारण जास्त वेळ घालवायचा नाही. आता सोमवारचा उपवास आहे म्हणून आपण आता जास्त चालूही शकणार नाही, कुठे काही खायला भेटेल नाही भेटेल, आपलं हळूहळू चालतच राहू, म्हणून पटपट निघायचं. तर आता 7:15 वाजलेले आहेत. त्यांनी घड्याळ बघितलं आणि सांगितलं 7:30 पर्यंत आपण निघलो पाहिजे. म्हणून आम्ही आता इतकं पटपट आवरू लागलो. मी पण पटकन बाहेर कपडे वाळत घातलेले ते कॅरी बॅग मध्ये घातले आणि ती माझ्या पाठीवरच्या बॅगेत ठेवले. माझ्या पतिदेवांनी सुद्धा बिछाना वगैरे बाकीचं आवरलेलं होतं, राघव झोपलं तेवढंच होतं. तर ते पटकन आवरून रूम वगैरे झाडून केर भरून सगळं अगदी स्वच्छ करून दरवाजा बंद करून बॅग बाहेर घेऊन निघालो. तर ते कारशने बाबा पुन्हा आम्हाला दिसले. तर माझे पतिदेव म्हटले, थांब, त्यांना ना थोडी आपण दक्षिणा देऊ. पण दक्षिणा द्यायची झाली ना की आम्ही कधी आमच्या हाताने देणार नाही, ती म्हणजे राघवकडे देणार. कारण आमचा एक असा भाव की राघवला सवय लागावी की दान करत असतात म्हणून. आपण 10 रुपये जरी कमवत असलो
तरी आपला एखादा रुपये तरी दानात जावं असं त्यालाही कळत राहावं म्हणून त्याच्याकडे माझ्या पतिदेवांनी 50 रुपयाची नोट दिली आणि सांगितलं त्या बाबांना दे. तो त्यालाही सुद्धा सवयच झालेली होती म्हणून तो सुद्धा पटकन गेला. त्यांच्या मांडीवरती ते 50 रुपये ठेवले आणि सांगितलं परत दर्शन घे. आता परत दर्शन घेऊन आम्ही सुद्धा सगळे दर्शन घेऊन निघालो. त्यांना सांगितलं तसं महाराष्ट्रात कधी आलात तर नक्की या, फोन वगैरे करा असं बोलणं झालं. आणि मग ते सुद्धा खूप कौतुक करत करत आम्ही त्यांचा निरोप घेतला. ते म्हटले खूप नर्मदा माईची लीलाच अशी आहे की एकदा भेटलेला महात्मा परत भेटेल म्हणून सांगता येत नाही, पण आपली परत म्हणजे दुसऱ्यांदा भेट होती आहे ही नर्मदा माईचीच लीला आहे असं म्हणून आम्ही आता तिथून भंडारी बाबांना नर्मदेहर म्हटलो, यांनाही नर्मदेहर म्हटलो आणि तिथून पुढे निघालो. म्हणजे त्या तोरणांच्या त्या परशुराम महादेव या आश्रमामधून अन्नक्षेत्र या ठिकाणावरून पुढे निघालो. अगदी मैयाच्या किनाऱ्यानेच तिथून खाली मैयाकडे खाली उतरलो. अगदी सगळ्या दोन्ही बाजूनी म्हणजे वेडे बाबळी होत्या आणि त्या बाबळीतून असा छोटा रस्ता होता, कारण तिथे सगळे मोठा कॉर्नर पुढे असल्यामुळे तिथे वाळूचं जास्त खोदकाम चालू होतं आणि वाळू तिथून उपसा असल्यामुळे तिथून जो रस्ता आहे तो अगदी म्हणजे गुडघ्या इतका फुफाटा असेल, पाय टाकला की गुडघे इतका खोल जाणार एवढा तो फुफाटा तेवढ्या जागेमध्ये झालेला होता त्या उताराच्या ठिकाणी. म्हणून आम्ही आता हळूहळू आता पाय चोरत चाललेलो होतो, कारण एवढा फुफाटा पायाला लागल्यावर पाय उकलतील. पण माझे पतिदेव म्हटले एवढंही काही घाबरू नको, कारण थोडं पुढं गेलं की लगेच पुढे एक नदी आहे. कारण तसं मी तर कधी तिकडे गेलेली नव्हती, म्हणजेच वरच्या वरूनच पहिला प्रवास झालेला होता, वरूनच मागच्या वेळी सुद्धा गेलेलो होतं म्हणून खाली काही गेलेलो नव्हतं. तर त्यांनी सांगितलं खाली गेलं की एक नदीचा संगम आहे, त्या ठिकाणी आपल्याला पाणी भेटेल, आपण तिथे पाय स्वच्छ धुवून काढू. म्हणून आता राघवही सकाळी चालत होता. त्याला गप्पा सांगता गोष्टी सांगता आम्ही तो मातीतून तिथून खाली उतरलो आणि खाली गेल्यावरती गवणी नदी दिसली. जिकडे तिकडे वाळूचा उपसा चालू आहे, सगळं काही असं मैयामध्ये इतके असे खड्डे केलेले आहेत आणि खूप मोठं रुंद पात्र असल्यामुळे खूप मोठा कॉर्नर असल्यामुळे तिथे असं खूप मोठी मोकळी जागा सुद्धा आणि याही नदीचा संगम. नदी काही खूप मोठी नव्हती, पण त्या ठिकाणी त्या नदीचं पाणी म्हणजे खालून नळ्या टाकलेल्या होत्या आणि वरून त्यांनी अशी वाळू टाकलेली होती, म्हणजे त्यावरून ते नदी पार करून पलीकडे जाता येत होतं. तर त्या कॉर्नरला ती नदी पार केली आणि थोडंसं पुढे गेलो तर आम्हाला खूप झेंडे दिसले. तसे आम्हाला भंडारी बाबांनी थोडीशी माहिती अगोदर दिलेलीच होती की तुम्ही पुढे जाल ना तर तिथे 5 लड्डू ठिकाण आहे, तर त्या 5 लड्डू ठिकाणावर तुम्ही नक्की जा, कारण तिथे खूप विशेष काही घडलेलं आहे आणि ते खूप पुरातन काळामधली गोष्ट आहे. म्हणून ग्रंथामध्ये पुराणामध्ये त्याचं वर्णन आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी जा, तिथे दर्शन घ्या. मग आता आम्हाला ते तिथे झेंडे लावलेले दिसल्याबरोबर आणि खडक होता मोठा असा, त्या खडकावरती ते असे 5 लड्डू खडकालाच असे कोरल्यासारखे दिसत होते. ते आम्ही ते बघितलं आणि आम्हाला खूप आनंद होत होता. तिथं गेल्यावर माझ्या पतिदेवांनी सांगितलं की आपण इथं थोडीशी व्हिडिओ शूटिंग करू, म्हणजेच आपण जे बघितलंय, कारण इकडं गाडीने सुद्धा कोणी परिक्रमा अशी इकडे येऊ शकत नाही आणि पायी आलेला सुद्धा प्रत्येकालाच या गोष्टी माहिती असतात असं नाही. अगोदर कोणी माहिती दिली तर लक्षात येतं, नाहीतर मग मनुष्य सरळ निघून जातो, असंही होऊ शकतं. म्हणून सगळ्यांनाच या गोष्टी माहिती असतील आणि प्रत्येक जण या ठिकाणी येऊच शकेल असंही सांगता येत नाही, किंवा जे परिक्रमेलाच येऊ शकत नाहीत त्यांना तरी हे बघायला भेटेल. म्हणून तिथली व्हिडिओ शूटिंग केली आणि थोडंसं मी सुद्धा बोलून तिथली माहिती वगैरे थोडीशी दिलेली आहे. तर ते 5 लड्डू ठिकाण तर ते व्हिडिओ आहे, पण जर आता एवढ्या याच्यामध्ये तो जर सापडला तर स्वतंत्र तो व्हिडिओ टाकला जाईल, नाही सापडला तर पुन्हा कधी गेलो त्या ठिकाणी तर पुन्हा व्हिडिओ बनवून आणू. म्हणून त्या ठिकाणी ते जे ठिकाण आहे 5 लड्डू ठिकाण, तर त्याची पुरातन अशी कथा आहे की तिथून पुढे काही अंतरावरती
म्हणजे जवळजवळ नर्मदा माईच्या दक्षिण तटावरती असं एक ठिकाण आहे, म्हणजे महाराजपूरच्या पुढे मंडलाच्या त्या बाजूला. महाराजपूरच्याही आणखी खाली की रामनगर त्या परिसरामध्ये, म्हणजे रामनगरच्याही थोडंसं पुढे तिथे बुडनेर संगम आहे. बुडनेर माई म्हणजे बुढी माई त्या ठिकाणी नर्मदा मैयाला भेटते. म्हणजेच ती नदी इतकी मोठी आहे, इतकी मोठी आहे की नर्मदा मैयेच्या डबल टिबल रुंद आहे, खूप मोठी आहे. पण ती मोठी असून मैयामध्ये मिळती आहे, म्हणून त्या नदीचं नावच बुढी माई केलं की मोठी असून मैयामध्ये मिळते. मैयेचं पात्र तिकडे छोटं आहे मंडलाच्या पुढे, म्हणून तिकडे त्या बुडनेर संगमावरती त्या ठिकाणी जमदग्नी ऋषींनी तिथे तपश्चर्या केलेली आहे. आणि जमदग्नी ऋषी, कारण एका कल्पामधली ही कथा आहे, ह्याच्यावर लोक भरपूर शंका घेत असतात, हे असं कसं होतं, ते तसं कसं होतं, पण याला पुरावे सुद्धा असतात. पण आपल्याला ते शोधून मग काढून द्यायला वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळ्या कथा येतात, ते काही एकाच ग्रंथामध्ये सगळ्या सापडत नाहीयेत. म्हणून आपण सरळ सरळ वाचून जातो, पण आपल्याला एकाच ग्रंथात त्याचं उत्तर भेटेल असं सांगता येत नाही. म्हणून ती जी बुढी माई आहे त्या संगमावरती जमदग्नी ऋषी तपश्चर्या करत होते. आणि तपश्चर्या करता करता एक दिवस सप्त ऋषींपैकी ते एक जमदग्नी ऋषी आहेत. तर एवढे तेजस्वी झाले की अगदी सूर्याला सुद्धा कमी प्रखरता असेल अशी त्यांची प्रखरता झाली. म्हणून त्यांच्या तपश्चर्येचं तेज इतकं वाढलं की त्या तेजामुळेच अशी परिस्थिती झाली की ते स्वतःच अग्निरूप झाले. आणि स्वतः अग्निरूप झाल्यामुळे त्यांनाच जमदग्नी म्हणू लागले. असे जमदग्नी ऋषी. आणि त्याच परिसरामध्ये एक रेणू नावाचे ब्राह्मण होते. तर त्या रेणू नावाच्या ब्राह्मणाची मुलगी रेणुका ही साक्षात पार्वती मातेचा अवतार, ही जगदंबा. रेणू ऋषींनी ठरवलं की एवढा तपस्वी मुलगा आहे, एवढा तपस्वी आहे हा साधक, तर ह्याला माझी मुलगी द्यायला हरकत नाही. म्हणून त्यांनी म्हणजेच रेणू ऋषींनी त्या जमदग्नी ऋषींना सांगितलं की माझ्या मुलीशी विवाह कराल का. तर विवाहाची मागणी घातल्यावर जमदग्नी ऋषींनी सुद्धा सांगितलं काही हरकत नाही, पण तुमच्या मुलीला सगळे नियम पाळावे लागतील, मी सांगितलेल्या गोष्टी सगळ्या कराव्या लागतील. तर रेणू ऋषींनी सांगितलं काही हरकत नाही, माझी मुलगी खूप सुशील आहे, खूप हुशार आहे आणि धर्माचं संस्कृतीचं तिला सगळं ज्ञान आहे आणि ते सगळे ती व्रत नियम करते, त्या सगळ्या गोष्टी ती पाळते, नवे ती तपश्चर्येचीच देवता आहे, म्हणून काही काळजी करायची नाही, कारण ती सगळे नियम पाळेल. त्यांनी सांगितलं बघा बरं का, कारण जमदग्नी ऋषी म्हणजे तसं सांगतात पुराणामध्ये की साक्षात भगवान शंकराचाच अवतार आहे आणि रेणुका माता म्हणजे साक्षात पार्वतीचा अवतार आहे. तर जमदग्नी ऋषींनी सांगितलं जर तिच्याकडून काहीही चूक झाली तर माझ्याकडे माझा स्वभाव असा आहे की लगेच त्याला जाळून भस्म करतो, म्हणजेच चुकीला माफी नाही, त्याला आपला प्राण त्यागूनच, आपला प्राण देऊनच त्याचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल. अरे पण रेणू ऋषीला असा आत्मविश्वास होता की माझी मुलगी तितकी हुशार आहे, स्वतःच्या बापाला मुलीवर गर्व असावा असं मुलीने वागावं. पण असं कधी घडेल आणि कधी घडतं. पूर्वीचे लोक म्हणायचे की आमची मुलगी खूप चांगली आहे, आमच्या म्हणजे मुलीबद्दल ते ग्वाही देत होते. पण आता काय सांगणार आहे, जो बाप जन्म देतोय, लहानाचं मोठं करतोय, तिच्या लग्नाची किती व्यवस्था करतोय, तिच्यासाठीच काय ते करतोय आणि त्याच मुलीला बापाच्या किमतीची गरज नाहीये किंवा विचार नाहीये, तर तिचा बाप काय सांगणार आहे, माझी मुलगी काय आत्मविश्वास सांगणार आहे. तर जमदग्नी ऋषीला सांगितलं तुम्ही काळजी करू नका, माझी मुलगी कोणत्याही प्रसंगाला तोंड देईल आणि ती कधी मागे हटणार नाही. म्हणून
जमदग्नी ऋषीने काही सांगितलं, काही हरकत नाही. मग त्यांचा विवाह झाला. विवाह झाल्यावर 4-6 वर्ष निघून गेले. साधना करता करता म्हणजे संसार करता करता परमार्थ चालू आहे आणि परमार्थ करता करता संसारही चालू आहे. हे दोन्हींची जोड असावी लागते. कारण संसार करता करता परमार्थ हा घडलाच पाहिजे. कारण परमार्थ हा खूप प्रयत्नाने करावा लागत असतो. म्हणून परमार्थ करीत राहायचा आणि परमार्थ करीत राहिल्याने संसार आपोआप घडत राहतो. नाहीतर दोनही गोष्टी जर प्रयत्नाने केल्या तर दोन्ही पेवावरी ठेवू जाता हात आणि होईल अपघात शरीराचा. कारण दोनही गोष्टी प्रयत्नाने करून चालत नाही. एकच गोष्ट प्रयत्नाने करायची, ती म्हणजे परमार्थ. आता यांचा परमार्थ प्रयत्नाने चालू आहे आणि संसार आपोआप घडतो आहे. म्हणून त्या संसारामध्ये तो संसार चालत असता त्यांना पाहता पाहता 4-10 वर्षामध्ये त्यांना 3-4 मुलं झाले. मुलं लहानाची मोठले झाले आणि आता तर मुलं गुरुकुलामध्ये कुठे शिक्षण घेऊन आता काही मोठी जी 3 मुलं आहेत ते आपापल्या व्यवसाय करू लागले. पण जो सगळ्यात लहान मुलगा आहे त्याचं नाव आहे परशुराम. त्याचं तसं नाव रामच आहे, पण तो गणपती बाप्पांकडे परशु विद्या शिकत होता. म्हणजे जी कुऱ्हाड असते, कुऱ्हाड कशी चालवायची, तर हे गणपती बाप्पाकडे शिक्षण घेत होता. आणि शिक्षण घेत असता परशु विद्या शिकतो आहे म्हणून त्यावरून त्याचं नाव पुढे परशुराम पडलं. पण का पडलं तर हे तुम्हाला सांगणारच आहे. ज्यावेळी रेणुका माता ही महान तपस्विनी आहे, तिची घरामध्ये साधना चालू असायची. साधना चालायची म्हणजे डोळे झाकून बसायचं, काम करायची वेळ आल्यावर, असं नाही. घरातलं काम करता करता सुद्धा नामस्मरण चालू होतं. आणि गृहिणीचं तर ते महत्वाचं आहे. अगोदर घर सांभाळणं आणि घर सांभाळता सांभाळता परमार्थ करणं हे महत्वाचं आहे. मग बाकीच्या गोष्टी आहेत. पण 4-4 तास फक्त व्हॉट्सअप पाहत बसणं हा काही तिचा धर्म नाही. एवढा वेळ त्याच्यामध्ये घालवायचा. मग घरातले माणसं कामावर जातात, तिथून उपाशी येतात, पुन्हा त्यांना जेवायचं असतं तरी सुद्धा वेळेवर भेटत नाही. मग त्यामुळे घरात वाद विवाद होतात आणि ज्या घरात भांडण होतात त्या घरात लक्ष्मी राहत नाही. कारण बऱ्याच गोष्टी स्त्रियांनी समजून घेतल्या पाहिजे. स्त्रीचा अपमान या देशात होऊ नये, होत नाही आणि होणार नाही ह्याची काळजी स्त्रीनेच घेतली पाहिजे. की पुरुषांवर तशी वेळ नको यायला, त्यांनी आपला अपमान करावा, त्यांनी आपल्याला त्रास द्यावं असं. म्हणून रेणुका माता घरामध्ये तिचा स्वयंपाक वगैरे चालू असायचं, पण नामस्मरण सुद्धा चालू असायचं. एक दिवस कारण तिची पातिव्रतेचं जो धर्म पालन चालू आहे आणि तिची जी साधना चालू आहे ह्याची कीर्ती जगात पसरली. म्हणजे सगळा समाज तिची कौतुक करू लागला आणि तिच्या कीर्तीचं साधू संत सुद्धा त्याला वंदन करू लागले. अरे, संसारी असून संन्याशापेक्षा चांगला परमार्थ करते म्हणून तिला खूप तिचा आदर करू लागले. संन्याशी महात्मे सुद्धा येऊ लागले आणि जमदग्नी ऋषींना सांगू लागले, वा, काय भाग्यवान आहात तुम्ही, काय शीलवान तुम्हाला पत्नी मिळाली की जी संसार करता करता एवढी साधना करते आहे. म्हणून जमदग्नी ऋषींची सुद्धा अगदी छाती फुगून यायची. त्यांना खूप आनंद वाटायचा, माझी पत्नी खरंच खूप चांगली आहे. आणि पत्नीने सुद्धा असं काहीतरी कधीतरी करावं की आपल्या पतीला वाटेल आपली पत्नी खूप चांगली आहे. आणि वाटत असतं एक दिवस, पण आपण जोपर्यंत चांगलं वागतो ना तोपर्यंत त्याच्या लक्षात येत नाही. मग जेव्हा बाहेरचं कोणीतरी म्हणतं की चांगले आहात, मग त्यांना कळतं खरंच चांगली आहे की काय. तोपर्यंत त्यांना वाटतं ती तिचं कर्तव्य करते आहे, आपल्याला काय. मग जेव्हा सगळे ऋषी मुनी तिची कीर्ती सगळ्या जगात सांगू लागले की रेणुका माता महान तपस्विनी आहे, असं सांगता सांगता एक दिवस असा प्रसंग आला की तिची कीर्ती थेट इंद्रापर्यंत गेली. आणि देवांचा राजा इंद्र असा आहे की तो एवढा कपटी आहे. कपटी म्हणजे अगदी खालच्या विचाराचा आहे.
त्याला नेहमी भीती आहे की कुणी मोठं झालं पृथ्वी तलावर की माझं पद घेतं की काय, माझे इंद्रा पदाला धोका होतो की काय, म्हणून तो नेहमी त्याच काळजीत असतो. मग जो खुर्चीवर असतो ना तो कधी स्वस्थ बसलेला नसतो. लक्षात ठेवा, जो खुर्चीवर नसतो ना त्याला शांत झोप लागते, पण जो खुर्चीवर असतो त्याला इतकी भीती असते की कोण माझं खुर्ची हिसकावून घेतो की काय, त्याचीच काळजी असते त्याला. इंद्राला सुद्धा तीच काळजी आहे की हिची कीर्ती इतकी मोठी झाली, हिच्या तपश्चर्येच्या बळावरती ना जाणो एक दिवस जमदग्नी माझ्या खुर्चीवर बसेल. या काळजीने, या भीतीने इंद्राने ठरवलं की त्या रेणुकेचं पातिव्रत्य भंग करायचं. कारण अशा गोष्टी इंद्राला जमल्या. आणि ज्या महान तपस्विनी आहेत, महान पतिव्रता आहेत, त्यांचं पातिव्रत्य भंग करण्याचा विचार फक्त इंद्रानेच केला. मग आणि असे खुर्चीवर असलेले इंद्रालाच तो विचार येऊ शकतो. म्हणून या इंद्राने सुद्धा ठरवलं की हिचं पातिव्रत्य भंग करायचं, पण कशा पद्धतीने करायचं. कारण जेव्हा अहिल्याचं पातिव्रत्य भंग करायचं होतं तेव्हा सुद्धा इंद्राने योजना केली होती. ती योजना कशी केली होती तर त्याने चंद्राला सोबत घेतलं होतं. चंद्राला सोबत घेऊन तो त्या गौतम ऋषींच्या आश्रमाच्या समोर जाऊन उभे राहिले. रात्रीच्या 12 वाजता चंद्राला सांगितलं तू कोंबडा हो आणि कोंबडाहून बाग दे. बाग दिला की गौतम ऋषी स्नानाला जाईल आणि मग मीच गौतमाचं रूप घेऊन अहिल्याकडे जाईल आणि तिचं पातिव्रत्य भंग करेल. अशी योजना तेव्हा आखली होती. पण आता योजना आखायला आता चंद्र त्याच्या सोबत येईना. चंद्र म्हटला नाही नाही, एक जर प्रयोग एकदा केला ना पुन्हा तो सक्सेस होईल असं सांगता येत नाही, पुन्हा फसू शकतो. कारण मी पहिल्याच प्रयोगामध्ये फसलोय. तेव्हाच मला गौतम ऋषीने शाप दिलाय की इंद्र पडले भग, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. आपल्याला एवढंच वाक्य पाहिजे की इंद्राला हजारो प्रकारचे भग पडले आणि त्या भगामुळे त्याच्या सर्वांगामधून रक्त वाहू लागला. पण चंद्र जो आहे, चंद्राला कलंक लागला. तो कलंक असा असतो आणि पापाचा कलंक, पाप इतकं काळं असतं की ते काळं कशानेच धुतलं जात नाही, कशानेच पुसत नाही. म्हणून पापाचा रंग काळा असतो आणि ते काळा रंग, तो डाग मला लागलेला आहे, तो कधीच पुसू शकत नाही. कल्पानुकल्प गेले पण माझ्यावरचा डाग आहे तसाच आहे. तर मी आता येऊ शकत नाही. तू काही झालं, मित्र जरी असला, कारण मी तुला सहकार्य करायला गेलो, पण मित्र जर पाप करीत असला, आपण पाप नाही केलं, फक्त पाप करणाऱ्याला सहकार्य केलं तरी सुद्धा आपल्याला पाप केल्याच्या डबल फळ भेटतं, पापाचं फळ दुःख. म्हणून पाप नाही करता आलं तर करू नका, पण पाप करणाऱ्याला सहकार्य अजिबात करू नका. म्हणजेच महत्वाची गोष्ट, पाप करणाऱ्याला सहकार्य करणारा चंद्र आता घाबरलेला आहे. त्याने सांगितलं नाही नाही आता मी येऊ शकत नाही, तुझं तू कसंही जा. कारण आणि तुला काय गरज आहे रे, एवढी सुंदर पत्नी आहे, इंद्रपद आहे आणि कशाला रेणुकेचं पातिव्रत्य भंग करतो. पण इंद्राला काही जमायचं नाही. त्याला दुसऱ्याचं मोठेपण सहन व्हायचं नाही, दुसऱ्याचं चांगलं चाललेलं सहन व्हायचं नाही. मग साधू संतांना त्रास देणारा तो इंद्रच आहे, त्याच्याकडे सत्ता आहे ना. म्हणून सत्तेच्या बळावर तो काही करू शकतो. सत्तेच्या पुढे मग कुणाचं शहाणपण चालत नाही. बाकीच्या लोकांना कळतात सगळ्या गोष्टी पण बोलू शकत नाहीत. मग आता इंद्र एकटा निघाला. चंद्राला म्हटला नको येऊ, अरे मला काही जमत नाही का काय, एकटा जाऊन मी तिचा पातिव्रत्य भंग करीनच. चंद्र म्हटला जसं जायचं तसं जा, जसं करायचं तसं कर. इंद्र निघाला. अगदी सकाळचा प्रहर होता. सकाळचे 7-7:30 वाजलेले होते. जमदग्नी ऋषींचा आणि रेणुका मातेचा आश्रम होता नर्मदा किनारी बुडनेर संगमावरती. त्यांचं तपश्चर्येचं ते ठिकाण आहे. म्हणून त्या ठिकाणी त्यांचा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये रेणुका मातेने सकाळचा प्रहर आहे तशी पहाटेच उठायची. पहाटे उठून संगमावरती खाली स्नान करायचं आणि स्नान करून आपल्या पतिदेवांच्या
त्यांची जी साधना चालू आहे त्यांना त्याच्यामध्ये सहकार्य करायचं, देवपूजेसाठी फुलं आणून द्यायची, आणखी काही पाणी आणून द्यायचं, आणखी काही लागत असेल आणून द्यायचं, सगळं काही जागेवर. म्हणून रेणुका मातेचं पहाटे स्नान झालेलं होतं. तिची सुद्धा साधना घरात चालू होती. जमदग्नी ऋषींनी सुद्धा संगमामध्ये स्नान करून वरती आले आणि वरती मोठं झाड आहे, वडाचं पिंपळाचं असं खूप मोठं झाड आहे आणि त्या वटवृक्षाला असा खूप मोठा ओटा बनवलेला आहे आणि त्या ओट्यावरती बसलेले आहेत. ओट्यावरती बसून, कारण ही जी कथा आहे ना ही नर्मदा पुराणामध्ये नाही, ही रामायणामध्ये आहे आणि रामायणामधून तिचा संदर्भ नर्मदा पुराणाकडे लागलेला आहे. कारण मी नेहमीच सांगते, सगळ्या ग्रंथांच्या सगळ्या कथा एका ग्रंथात सापडणार नाहीत. नुसता रामायणाचार्य झाला तर नुसतं रामायण वाचून रामायणाचार्य होणार नाही, नुसतं भागवत वाचून भागवताचार्य होणार नाही. म्हणजेच आणखी दुसऱ्या ग्रंथांचा सुद्धा त्याला आधार घ्यावा लागतो, तेव्हा त्या कथा परिपूर्ण होत असतात. म्हणून इथे सुद्धा जमदग्नी ऋषी त्या झाडाला जो ओटा बनवलेला आहे त्या ओट्यावरती त्यांनी आसन लावलं, समोर ग्रंथ ठेवला, देवपूजा ठेवली आणि त्यांचा नित्यनेम चालू आहे. सकाळचे 7-7:30 वाजले आणि 7-7:30 वाजताच इंद्र त्यांच्या आश्रमासमोर आला. पण इंद्राने विचार केला, जमदग्नी ऋषी तर बाहेरच बसलेले आहेत, आता रेणुकेकडे एकदम जाता येणार नाही, मग आता काय करायचं. आणि जर ह्यांनी पाहिलं इंद्र आलाय आणि रेणुकेकडे चाललाय तर ह्यांचं तर काम कठीण आहे, लगेच आपलं जळून भस्म होऊ. म्हणून इंद्राने ठरवलं या वेशात नाही जायचं, कारण मी असा जर त्यांच्या समोर गेलो तर ते म्हणतील कुठं आले होते, कसे आले होते. कारण एखादे मोठे माणसं असतील तर त्यांना विनाकारण दुसऱ्यांच्या घरी जाता येत नाही. जर गेला तर लगेच त्यांच्या चौकशा सुरू होतात, एवढ्या अचानक इकडं कस काय येणं केलं, एवढ्या मोठी व्यक्ती आपल्या घरी कस काय आली, असे प्रश्न निर्माण होतात. जी हिंडफिरेच आहेत त्यांना कोणी विचारत नाही, ज्यांना नेहमी दार टिपायची सवय आहे. काही स्त्रियांना असती सवय, आपलं काम आवरलं की पटकन आवरून घ्यायचं आणि जा हिच्या दारात जाऊन बस, तिच्या दारात जाऊन बस, तिच्या दारात जाऊन बस. पण याने काय होतं माहिती, त्यांची तर लक्ष्मी त्यांच्या घरात राहत नाही, पण आपली लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात राहत नाही. आपण त्यांचं वाटोळं करायला जाऊ पण आपलंच वाटोळं होऊन बसेल. बऱ्याच माता भगिनींची सवयच आहे ती, उठलं की आपलं घरचं आवरू की नाही आवरू लगेच जायचं शेजारणीच्या दारात जाऊन बसायचं, तिच्या ओट्यावर बस, तिच्या उंबऱ्यावर बस, तिच्या घरात बस. कारण एकतर दुसऱ्यांच्या घरात गेलं तर आदरानेच त्या ठिकाणी जायचं, गेल्यावर ते आपला आदर करतील असंच त्या ठिकाणी जायचं. त्यांनी आदर करायचा म्हणजे त्यांनी आपल्याला बसायला आसनच दिलं पाहिजे, त्या आसनावरच आपण बसलं पाहिजे, जमिनीवरती बसायचं नाही. साधना करणाऱ्या माणसाने तर अजिबात जमिनीवर बसायचं नाही, त्याने आसन घेऊनच बसायचं. कारण तिच्याकडे आकर्षण शक्ती आहे. आपल्याकडे जी साधना आहे त्या साधनेचं जी तेज आहे ती जमिनीमध्ये ती आकलन करण्याची शक्ती आहे. म्हणून तर ते आपल्यामधलं तेज निघून जातं जर आपण आसनाशिवाय बसलो तर. मग कुणाच्या उंबऱ्यात जाऊन बसलो तर उंबऱ्यात बसल्यावर सुद्धा त्यांच्या घरामध्ये सुद्धा दोष येऊ शकतात आणि त्यांच्या घरातले जे दोष आहेत, त्यांच्या घरात येणारे दोष ते उंबऱ्यावर थांबलेले असतात, त्यांना लगेच घरात यायला परवानगी नसते. आता त्याच्यावर वेगळी कथा आहे तर ती कधीतरी जसा प्रसंग येईल तसं सांगून जाईल. म्हणून ती त्या उंबऱ्यावर बसलं की ह्या माणसामध्ये ते दोष घुसतात आणि मग ते घरी आला की म्हणतात माझं हे दुखतं ते दुखतं असं काहीतरी सुरू होतं. म्हणजेच कुणाच्या उंबऱ्यावर कधी बसायचं नसतं. आता बऱ्याच लोकांना उंबराही माहित नाही कशाला म्हणतात. उंबरठा म्हणजे दरवाजामध्ये आडवं लाकूड असतं. आता शहरामध्ये आणि मोठ्या मोठ्या बिल्डिंगला काही दारं वगैरे तसं काही नसतं, तसे काही उंबरठे नसतात. दारं म्हणजे नुसते लावून द्यायचे. मग त्याला ज्या घराला उंबरा नाही त्या घरात कोणतीही पीडा कधी येऊ शकते. उंबरठा हा एक बंधन आहे. म्हणून या ठिकाणी आता इंद्र जो आहे तो विचार करतोय की कसं जायचं आतमध्ये आणि त्या विचारामध्ये त्याने ठरवलं या वेशात जायचं नाही. असंच जर गेलो तर मला जमदग्नी ऋषी म्हणतील की कस काय आले, एवढ्याला आले तर आले, एवढ्या सकाळी कसे आले. मग प्रश्न निर्माण होतील आणि माझ्याकडे काहीच उत्तर नाहीये.
कारण प्रयोजन इकडे येण्याचं काही नाहीच आहे, मग विनाकारण जायला नको म्हणून इंद्राने वेश पालटला, अगदी भिकाऱ्याचं रूप घेतलं. असा भिकारी की मलिन कपडे घातले, केस अस्ताव्यस्त झालेले, अगदी 2-4 महिन्यापासून आंघोळ नाही असं अवसान घेतलं आणि इंद्राने फाटकं तुटकं असं धोतर घालून एक झोळी घेतली आणि झोळी घेऊन इंद्र त्यांचं जे कंपाऊंड आहे, कारण आश्रम असेल घर असेल नेहमी त्याला लाकडाचं का होईना काट्या कुंपणाचं का होईना पण त्याला कंपाऊंड पाहिजे, तर ते असं लाकडाचं कंपाऊंड होतं आणि तिच्या गेट होतं. त्या गेटच्या बाहेरच्या बाजूला इंद्र अगदी भिकाऱ्याच्या वेशामध्ये उभा आहे आणि उभं राहून तिथून म्हणू लागला, अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकरे प्राणवल्लभे ज्ञानम वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वते. आता तर इंद्राला एवढं कळायला पाहिजे होतं, इंद्राला थोडीफार अक्कल पाहिजे होती, कारण पैसा आला किंवा लायकी नसताना एखादं पद मिळालं की माणसाला सगळ्या गोष्टी मिळाल्या असं नाही, कारण त्यामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होऊ शकते आणि ते पद सहज जाऊ शकतं. असंही होत असतं. का माहिती? कारण जिच्या दारात आपण भिक्षा मागायला जातोय, भिक्षा मागायला काही कामी म्हणून जाता येत नसतं, कारण त्याने विचार केला असं रावण कसा गेला होता सीतेकडे भिक्षा मागायला. रावणा इतकं हुशार कोणी नव्हतं. रावण भिक्षा मागायला गेला होता, रावणाला माहिती होतं ही आईच आहे आणि आई म्हणूनच त्याने तिचा सांभाळ केला, तिला 6 महिने ठेवलं सीतेला लंकेत, आई म्हणूनच ठेवलं. कामी भावनेने त्याने कधी बघितलं नाही, कारण त्याने जी आणली ना सीता तर फक्त लंकेच्या कल्याणासाठी आणली, कारण त्याच्यासाठी अशा स्वतंत्र वेगवेगळ्या कथा आहेत, जसा जसा प्रसंग येईल तसं तसं सांगून देईल कधी. पण रावणाने जी सीता आणली होती ती पत्नी करण्यासाठी किंवा तिच्यासोबत लग्न करण्यासाठी मुळीच आणलेली नव्हती. ती फक्त सीता इथं आणून ठेवली की राम इथे येईल आणि माझ्या सगळ्या लंकेतल्या राक्षसांचं तो कल्याण करेल, त्याच्या हाताने सगळ्यांना मृत्यू येईल, त्याच्या समोर मृत्यू येईल आणि सगळ्यांचं कल्याण होईल. या भावनेने रावणाने सीता आणली होती. पण रावण सुद्धा म्हटला होता, माते भिक्षां देहि, तिच्याच दारात भिक्षा मागता येते जिला तो आई म्हणतो. मग इंद्राला सुद्धा थोडंसं कळायला पाहिजे होतं, आपण हिच्या दारात भिक्षा मागितली म्हटल्यावर ही आपली आईच झाली ना. मग पण कामभाव घेऊन आला आणि भिक्षा मागतो आहे. पण जमदग्नी ऋषी आता ते नित्यनेमामध्ये बसलेले होते, आता त्यांना काही उठता येत नव्हतं, भिक्षा मागायला आलेला आहे म्हणून इंद्राला बघून जमदग्नी ऋषी आता तसं देवपूजा करताना मध्ये उठायचं नसतं, नियम असतात. पण लोकांना सगळ्या गोष्टीचं ज्ञान नसतं, सगळ्या गोष्टी माहिती नसतात. माहिती असल्या तरी सुद्धा आचरणात आणायला ते वेळ लावतात. देवपूजा करता करता मध्ये उठायचं नाही, मध्ये बोलायचं नाही, मध्ये काही खायचं प्यायचं नाही. पण बऱ्याच लोकांचं असं असतं की देवपूजा चालू असताना पूजा चालू आहे, मग फोन वाजला की पटकन उठून जायचं आणि फोन घ्यायचा, म्हणजे देवपूजा करता करता उठून गेले, ते नियम मोडलाच. पुन्हा फोनवरती बोलायचं, तोही नियम मोडला. आणि चहाचा जर टाइम झाला, तिकडे चहा उकळला असला तर पत्नी म्हणती, अहो राहिलेली पूजा नंतर का करीना, मध्ये एकदा चहा घेऊन टाका, गरम आहे, पुन्हा थंड झाला की पुन्हा गरम केला की चव जाती त्याची. मग म्हणजे मध्ये चहा घेतला तर, कारण मध्ये देवपूजा चालू असताना हे सगळे नियम पाळायचे असतात. पण लोकांना कारण खूप देत असतात, एवढे कारण असतात लोकांकडे की धावपळीचं युग आहे म्हणतात. अरे एवढी काय धावपळ करतात, धावपळ करून 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 किती करणार आहे, तेवढंच आहे, त्याच्या पुढे कुणीच गेलेलं नाहीये. जेवढी धावपळ केली ना, फक्त पैसे साठवले धावपळ करून, फक्त गाड्या बंगले साठवले, बाकी काही केलं नाही धावपळ करून. जगापेक्षा वेगळं काही करून दाखवलेलं नाही कोणी धावपळ करून. म्हणून अगोदर नित्यनियम पाळा, अगोदर अंतर्मुख व्हा, साधना करताना परमार्थ करताना अंतर्मुख व्हा, नंतर ग्रुप बघा, नंतर व्हॉट्सअप बघा, नंतर बाकीचं काही बघा. अगोदर आपण किती पुढे आहोत, आपल्यात किती प्रगती झाली ह्याच्याकडे थोडं लक्ष द्या.
लोकांचे गुण आणि दोष पाहण्यात वेळ कशाला घालवायचा, त्याच्याने आपला काही फायदा नाही आणि तोटा तर झाल्याशिवाय राहत नाही. मग इथे जमद अग्नी ऋषीला प्रश्न पडला, आता काय करायचं. देवपूजा चालू आहे आणि मध्ये उठता येत नाही, म्हणून जमद अग्नी ऋषींनी आपल्या पत्नीला आवाज दिला, घरात आहे, आतून दरवाजा बंद आहे. कारण असा नियम आहे आणि ते ब्राह्मण होते. स्वयंपाक बनवत असताना, स्वयंपाक म्हणजे आद्य श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलं, 2 गोष्टी पडद्याच्या आत असाव्या. ते म्हणजे एक अन्न आणि दुसरं धन. धन कधी लोकांना दिसू नये आणि अन्न कधी लोकांना दिसू नये. पण इथं सगळं उलट झालं. धन सगळं चव्हाट्यावर आलं आणि अन्न तर अगदी रोडवरच आलं. रोडवर चालता चालता खायचं. अन्न कधीच दुसऱ्याच्या नजरेस पडू नये. स्वयंपाक बनवत असताना ज्यांची बुद्धी, ज्यांना वाटतं चांगली चालावी, स्मरणशक्ती चांगली राहावी, तर आतून दरवाजा बंद करून स्वयंपाक बनवायचा. म्हणजे बाहेरून येणाराची नजर त्या स्वयंपाकावर पडू नये. अन्न पूर्ण ब्रह्म असलं तरी सुद्धा त्या अन्नावर जर येणाऱ्या व्यक्तीची नजर पडली तर ते अन्न दूषित होतं. त्या अन्नावर कुत्र्याची नजर पडू नये, मांजराची नजर पडू नये, बाहेरून येणाऱ्या कोणत्या व्यक्तीची नजर पडू नये. कारण नजरेमध्ये खूप काही आहे. काही काही माणसाची नजरे खूप विषारी असतात. म्हणून तर हे दृष्ट लागण्याचं सुद्धा त्यामुळेच घडतं. तर अन्नावर जर नजर पडली तर अन्न दूषित होतं. म्हणजे त्या व्यक्तीने त्या अन्नाकडे बघितलं की त्याला ती खाण्याची भावना होती. मग त्याचा जीव म्हणजे त्याचं मन त्याच्यामध्ये अडकल्या जातं. तर अन्न दूषित होतं. म्हणून अन्न हे बनवत असताना आतून दरवाजा बंद पाहिजे. म्हणून ब्राह्मण लोक हुशार असतात. आतून दरवाजा बंद करून, सगळेच नाही, आता सगळ्यांनाच तसं म्हणता येणार नाही, ज्यांना त्या धर्माचं, त्या पंथाचं ज्ञान आहे, तर ते आतून दरवाजा बंद करूनच स्वयंपाक बनवतात. पुन्हा जेवताना सुद्धा आतून त्यांचा दरवाजा बंद असतो. म्हणजेच अन्न हे समाजासमोर येऊ नये. पण आता असं झालंय, लोक बाकीच्या गोष्टी घरात आहेत आणि खाण्याच्या गोष्टी बाहेर आहेत. रोडवरती हॉटेल आहेत, फास्ट फूड आहे, चाय नाश्त्याची व्यवस्था आहे. मग रोडवर उभं राहून, खुर्चीवर बसून सगळं अगदी आपण कुणाकुणाच्या समोर खातो. त्यामुळे आणि कुणाकुणाच्या हातचं खातो. आद्य श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांनी सांगितलं, अन्न विकत खाऊ नका आणि पाणी विकत पिऊ नका. पाणी कधी विकत घेऊन पिऊ नका. पण आता सगळा बदल झालाय. कारण पाणी आता फुकट राहिलेलं नाही. फुकट असलेलं पाणी स्वच्छ नाहीये. म्हणून फिल्टर झालेलं पाणी प्यावं लागतं, तर ते विकतच घ्यावं लागणार आहे. मग आणि अन्न सुद्धा आपल्याला चविष्ट खायचं आहे म्हणून ते सुद्धा विकतच घ्यावं लागतं. पण अन्न कधी विकत खाऊ नका आणि घरचं सात्विक अन्न खा, कुणाच्या नजरेतलं नसलेलं खा. इतकं काही बारीक गोष्टी शंकराचार्यांनी सांगितल्या. मग म्हणून आतून दरवाजा बंद असावा. तर रेणुका मातेने सुद्धा आतून दरवाजा बंद केलेला होता. घरात स्वयंपाक चालू होता आणि चालू असतानाच जमद अग्नी ऋषींनी आवाज दिला, रेणुका, अगं बाहेर अतिथी आलाय दारामध्ये, जरा अतिथी सत्कार कर, अतिथी पूजन कर. रेणुका मातेने आवाज ऐकला आणि रेणुका माता घाईघाईने तिने पटपट हात धुतले. म्हणजे काही भरलेले असतील आणि तिला असं वाटलं, एवढ्या सकाळी, आत्ताशी 7:30 पावणे 8 वाजले, एवढ्या सकाळी कोण अतिथी आला असावा. कारण अतिथी येण्याची वेळ एवढी सकाळ नसते. एवढ्या सकाळी काय भेटणार आहे. मग 11च्या पुढेच. खरा तर नियम सांगितला 12च्या नंतर अतिथीने फिरावं. पण 11च्या नंतर फिरला तर काही हरकत नाही. कारण जे खूपच विरागी असतात, म्हणजे वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबे स्वामी यांच्यासारखे जे अतिथी असतात, तर ते जे दारात जायचे तर ते 12-1च्या नंतरच जायचे. का? सगळ्या लोकांची जेवणं झालेली असतील. मग त्यांची जेवणं झाल्यावर जे उरलेलं असेल, लेकरं बाळ सगळ्यांनी खाऊन जे उरलेलं असेल तेच ते दान करू शकतील, अशी भावना ते मनात धरून जायचे आणि मग ती भिक्षा मागून आणायचे. आणल्यावर सुद्धा ती लगेच खायची नाहीत, तर ती तशीच झोळी घेऊन जायचं मैयामध्ये, ती तशी झोळी बुडवायची
आणि बुडवून मग त्याची 4 भाग करायचे, एक गाईला, एक देवाला, एक असलेल्या मैयेसाठी आणि एक स्वतःला घ्यायचंय, असे 4 भाग. म्हणून जो अतिथी आहे 11च्या नंतर यायला काही हरकत नाही, कारण म्हटलेलं आहे जरी झाला संन्यासी मध्यान्नासी तोंडवासी. म्हणजेच दुपारची वेळ झाली की अतिथी दारात येऊ शकतो, पण एवढ्या सकाळी सकाळी 7:30 पावणे 8ला अतिथी आलाय म्हणून रेणुका माता म्हटली जरा डोकावूनच पाहते आधी असा कोण अतिथी आहे. मग म्हणून तिने दरवाजा न उघडता खिडकीतून हळूच खिडकीची एक फळी बाजूला केली आणि असं डोकावून पाहिलं तर पाहती रेणुका कोणी सामान्य नव्हती. जमदग्नी ऋषींनी लक्ष दिलं नव्हतं, पण रेणुका माता महान तपस्विनी होती, साक्षात पार्वतीचा अवतार होता. म्हणून तर त्या जगदंबेने ओळखलं आणि ओळखल्यावर तिने डोळे भरून नजर भरून त्याच्याकडे बघितलं आणि तिने ओळखलं हा काही भिकारी नाहीये, हा काही अतिथी नाहीये, हा वेश बदलून आलेला हा देवांचा राजा इंद्र आहे आणि हा कपटाने आलेला आहे, हा माझं पातिव्रत्य भंग करण्यासाठी आलेला आहे. म्हणून तर आता मी बाहेर जाऊ शकत नाही. मला जर ह्याने बघितलं, कारण हा जो माझ्याकडे आज बघणार आहे तो कामभावनेने बघणार आहे, त्याने माझ्याकडे कामभावनेने बघितलं की माझ्या शरीराचं जे तपश्चर्येचं जे तेज आहे ते तेज माझं कमी होणार आहे. म्हणून तिने दरवाजा उघडलाच नाही. नको जायला आज, पण नाही जावं तर पतिदेव आवाज देत आहेत, पतीची आज्ञा तर मोडायला नको. मग काही वेळ निघून गेला आणि जमदग्नी ऋषी, आता हा इंद्र होताच ना तिकडून ढुसणे द्यायला, इंद्राने पुन्हा म्हटला अरे भिक्षाम देही. आता तीनदा म्हणायची असते त्यांना परवानगी, तीनदा त्यांनी भिक्षाम देही म्हणायचं, नाही दिलं तर निघून जायचं असतं. म्हणून आता दुसऱ्यांदा म्हटला भिक्षाम देही. भिक्षाम देही म्हटल्याबरोबर जमदग्नी ऋषी पुन्हा म्हटले, कारण त्यांचा नित्यनेम चालू आहे, मध्ये उठता येत नाही. म्हणून पत्नीला पुन्हा आवाज दिला, रेणुका अगं अतिथी आलाय दारामध्ये, जरा अतिथी पूजन कर. म्हणून आता दुसऱ्यांदा आवाज दिलाय तरी सुद्धा रेणुका बाहेर आलेली नाहीये. मग जमदग्नी ऋषी म्हटले हिला काय झालंय, किती वेळ झाला मी आवाज देतोय की अतिथी आलाय पटकन ये, अतिथी पूजन कर, किती वेळ थांबत असतो. अतिथीला जास्त वेळ दारामध्ये थांबायची परवानगी नसते. 3 आवाज द्यायचे आणि लगेच त्याने निघून जायचं. म्हणजेच गाय दोहण्याला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ त्याने दारात उभं राहायचं असतं. जेव्हा तो भिक्षा मागून नेतो तेव्हा सुद्धा गाय दोहण्याला जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळात त्याने खायचं असतं, बाकी जास्त वेळ खायचं नसतं. मग इतकं त्याला नियम आहेत. तर पुन्हा 3रा आवाज दिला आणि 3ऱ्या आवाजामध्ये इंद्र म्हटला भिक्षाम देही. भिक्षाम देही म्हटल्यावर आता जमदग्नी ऋषींना इतकं क्रोध आला, एवढा क्रोध आला की त्या क्रोधामध्ये त्यांना असं वाटलं ही काही धर्माचं आचरण करणारी नाहीये. मी हिच्या बापाला सांगितलं होतं ज्या दिवशी ही धर्म मोडेल, ज्या दिवशी ही धर्माला अनुकूल नसेल त्या दिवशी हिचा मृत्यू नक्की असेल. म्हणून जमदग्नी ऋषींना एवढा क्रोध आला आणि रागाच्या भरामध्ये आता त्यांनी नित्यनेम मोडला आणि नित्यनेम मोडून आता 3रा आवाज दिला, रेणुके बाहेर ये, तुला सांगतोय ना बाहेर अतिथी आलाय. तरी सुद्धा रेणुका बाहेर येत नाहीये. आता अतिथीचा टाइम संपला आणि अतिथी निघून गेला. विनमुख गेली या अतिथी ने सुकृताची संपत्ती. आता भयंकर प्रसंग त्या आश्रमावरती आलेला आहे. सुकृताची संपत्ती घेऊन गेला, वाईट बुद्धीने आला होता. काही गरज नव्हती इंद्राला या सगळ्या गोष्टी करायची, तरी सुद्धा इंद्राने असं केलं आणि इंद्र आता निघून गेला. इंद्र निघून गेला आणि जमदग्नी ऋषी उठून आपला नित्यनेम मोडून ते उठून दारापर्यंत आले आणि त्या झोपडीच्या दारावरती हात मारून रेणुके दरवाजा उघड. आता रेणुका दरवाजा उघडत नाहीये. पुन्हा म्हणतोय तुला पुन्हा सांगतो दरवाजा उघड, कारण तू धर्माचं पालन केलेलं नाहीये.
अरे तुझ्यासारखी पापिनी स्त्री या जगात कुणी नसेल. तुझ्या बापाने त्याच वेळी सांगितलं होतं, माझी मुलगी कोणत्याही प्रसंगाला तोंड देईल, माझी मुलगी खूप ज्ञानी आहे, माझी मुलगी सुशील आहे. पण रेणुके, तू महान पापिनी आहेस ग, तू डंकिनी आहेस ग, तू चांडाळीन आहेस, तू धर्माला अनुकूल नाहीये, तू धर्माचं पालन करत नाहीये, तुला जगायचा अधिकार नाहीये. म्हणून धाड दिशी त्या दरवाजावरती अशी लाथ मारली आणि दरवाजा धडकान उघडला. पण रेणुका समोर दिसत नव्हती, कारण रेणुका दरवाजाच्या आड, त्या फळीच्या आड लपलेली होती आणि दडून देवाचं ध्यान करत होती. डोळे झाकून उभी होती आणि ती देवाला सांगत होती, धर्माला सांगत होती की मी माझा पातिव्रत्य भंग करू शकत नाही, कारण आजपासून मी माझ्या पतीची आज्ञा आज मोडली. त्याचं कारण एक आहे, ते म्हणजे इंद्र कोणत्या बुद्धीने आला होता, तो माझं पातिव्रत्य भंग करण्यासाठी आला होता. तर मी जर अशी बाहेर त्याच्या समोर गेले असते तर इंद्राने माझ्याकडे नजर भरून बघितलं असतं, कारण मला त्याचं पूजन करणंच होतं, त्याला दक्षिणा देणंच होतं, त्याच्या झोळीत भिक्षा घालणंच होतं. हे सगळं करत असताना त्याने मला सर्वांगाला बघितलं असतं आणि पाहता पाहता माझ्या तपश्चर्येचं तेज संपलं असतं, माझं पातिव्रत्य भंग झालं असतं. आणि जर असं घडलं असतं तर आज तर माझ्या पतीची आज्ञा मानून मी हे सगळं टाळू शकत होते, माझ्या पतीची आज्ञा मानून मी तिथे जाऊ शकत होते. पण मी फक्त माझा विचार करणारी स्त्री नाहीये, कारण माझा जन्म या भारतात झालाय. या भारताची संस्कृती मला माहिती आहे, या भारताची संस्कृती मला पाळायची आहे. नुसतं टुळूटुळू बोलायचं नाही, मला तसं वागायचं आहे, स्वतः त्याग करायचा आहे आणि त्याग करून समोरच्या लोकांना सुद्धा त्या त्यागाचं जीवन कळलं पाहिजे. म्हणून रेणुका मातेने सांगितलं, जर आज मी इंद्राच्या समोर गेले असते, जर इंद्राने माझं सर्वांग पाहिलं असतं, म्हणजेच तसा तर धर्मशास्त्रामध्ये नियम आहे की स्त्रीचा तिचा दंड हा परपुरुषाला दिसू नये, तिचे केस परपुरुषाला दिसू नये, असा शास्त्राचा दंड आहे, पण नियम आहे. पण हे सगळं पाळणं होत नाहीये. मग रेणुका मातेने सांगितलं, जर त्याने आज मला बघितलं असतं तर इथून पुढच्या प्रत्येक स्त्रीला ते दुःख भोगावं लागलं असतं, कारण जे पूर्वी घडलं ते आता भोगावंच लागतं ना स्त्रियांना. मग पूर्वीचं काय, आत्ताची आत्ताच भोगावं लागतंय, पूर्वीचं तर भोगावंच लागणार आहे. आज एखाद्या स्त्रीने एखादी चूक केली तर सगळ्या स्त्रियांना भोगावं लागतं, अनेक स्त्रियांना त्याचा त्रास भोगावा लागतो. म्हणून रेणुका माता म्हटली, जर मी माझ्याकडून हे पाप घडलं असतं, ही चूक घडली असती, तर लोक, इथून पुढचे लोक प्रत्येक स्त्रीला त्यांनी दोष दिला असता. अरे काय तुम्ही बोलता, तुमच्या रेणुकाने तर इंद्राने तिचं पातिव्रत्य भंग केलं, म्हणून तर मी स्वतःवर माझा प्राण गेला, आज माझ्या पतीच्या हातून मला मृत्यू आला तरी चालेल, पण माझ्या इथून पुढच्या स्त्रियांना त्रास होता कामा नये, यासाठी रेणुका मातेने स्वतःवर संकट ओढून घेतलं. लक्षात ठेवा, स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, कारण कित्येक स्त्रियांना आज या भारत भूमीमध्ये अत्याचार घडतात, बलात्कार घडतात. या सगळ्या गोष्टी कुणामुळे घडतात? जास्तीत जास्त चूक स्त्रीची असते, कारण आपण जर व्यवस्थित राहत नाही, आपण जर व्यवस्थित कपडे घालत नाही, आपण जर अवेळी घराच्या बाहेर हिंडायला लागलो, लोक काय करतील? एकदा आम्ही गाडीमध्ये जात होतो रस्त्याने, रात्रीचे 10-10:30 वाजलेले असतील, अशा येडा बाबळी होत्या रस्त्याच्या कडेला आणि एका बाजूने मोठी भिंत होती. एक 20-25 वर्षाची तरुणी असेल, अगदी रस्त्याने एकटी फोनवर बोलत चालली होती. अंधार किरवत रस्त्याने, गाड्या फक्त येत जात होत्या आणि एकटी रस्त्याने फोनवर बोलत चालत एवढी बिनधास्त चालली होती. आम्ही जेव्हा बघितलं आम्हाला अशी भीती वाटली, म्हटलं ही काही म्हणजे इकडं अडकली की काय, हिला काही गरज जायचं कळत नाही की काय, सुची नक्की काय, म्हणून तिला जाऊन आम्ही हटकलंच.
तिला विचारलं, तुम्हाला काही भीती वगैरे वाटते की काय? इथं खूप जंगल आहे, येडा बाबळी आहे. ती म्हटली, नाही नाही, मी रोजच इकडं फिरत असते. म्हणजे त्यांना ते अगदी सहज वाटतं. पण स्त्रीने एकटं कधी असं रात्री फिरायचं नसतं कामाशिवाय. मग कारण हे स्वतःमुळे दुसऱ्यांना कलंक आहे, दुसऱ्यांना संकट आहेत, पण दुसऱ्यांवर संकट येऊ नये ह्याच्यासाठी स्वतःचं देहत्याग करायची वेळ येते, जीवनाचा त्याग करायची वेळ येते. किती त्याग आहे या जीवनामध्ये. म्हणून तर भारतभूमी पवित्र आहे, भारतभूमी तपस्विनी आहे. आणि या भारताला असा कलंक लागू नये याचा नेहमी स्त्रियांनी विचार करा. काय करता स्वतःच्या स्वार्थासाठी, काय स्वतःच्या स्वार्थासाठी चालू आहे. मग रेणुका मातेला जमदग्नी ऋषींनी धाड दिशी दरवाजा तोडला आणि आतमध्ये येऊन पाहत आहेत दरवाजा मागे दडलेली. काय झालं रेणुके तुला? का तू असं केलं? का एवढं पाप केलं? आती ते विनमुख गेलाय, सगळं पुण्य घेऊन गेला ग माझं, तू खूप पापिनी आहे. आणि आपलं जे साधना करणारी माणसं असतात, जे ज्ञानी माणसं असतात, जे परमार्थ करणारी माणसं असतात, त्यांना त्यांच्या परमार्थापासून जर बाजूला केलं तर मरणप्राय दुःख होतं. त्यांच्या परमार्थामध्ये जर विघ्न आणलं तर मरणप्राय दुःख त्यांना होत असतं. म्हणून तर जे खरे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांना खूप त्रास झाला. वारी बंद असल्यामुळे, पंढरीनाथापर्यंत जाऊ न दिल्यामुळे त्यांना खरा त्रास झाला. मग आज ते सुद्धा जमदग्नी ऋषींच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. पण काय करणार, अशी पापीन तर ठेवून सुद्धा हिचा उपयोग नाहीये. म्हणून रागाच्या भरात जे बाहेर 3 मुलं आपापल्या व्यवसायासाठी गेलेले आहेत त्या 3 मुलांना हाक मारली, एक एक करून आवाज दिला आणि त्याला आवाज देऊन सांगितलं, ये. जेव्हा तो मोठा मुलगा आला, मोठ्या मुलाला आवाज दिल्याबरोबर तो म्हटला, बाबा काय झालं? सांगितलं, ही तुझी आई पापीन आहे, अरे ही राक्षसीन आहे, ही धर्माला अनुकूल नाहीये, ही कुलघातकी आहे, हिचा आत्ताची आत्ता धडा वेगळं शिर कर. पण त्याने सांगितलं, बाबा वडील जितके तितकीच आई, मी हे करू शकत नाही. मग तो बाजूला गेला. दुसरा मुलगा बोलवला, तो म्हटला, दादा तसं करू शकत नाही, मी सुद्धा नाही. तिसरा बोलवला, तोही तसा करत नाहीये. आता तर चौथ्या मुलाला हाक मारली. अगदी रेणुका माता डोळे झाकून देवाचं ध्यान करत होती. देवा, मी खूप मोठं पाप केलंय, पण मला पर्याय नव्हता. म्हणून जमदग्नी ऋषींनी आता 4थ्या नंबरचा मुलगा जो आहे तो म्हणजे राम नावाचा मुलगा, पण गणपती बापाकडे परशु विद्या शिकतो आहे, म्हणून त्याला हाक मारली, रामा. रामा रामा म्हटल्याबरोबर राम अगदी धावत आला आणि धावत येऊन जमदग्नी ऋषींना वंदन केलं आणि विचारलं, बाबा काय आज्ञा आहे? बाबांनी सांगितलं, तुझी आई पापीन आहे, धर्माला अनुकूल नाहीये, ती चांडाळीन आहे, राक्षसीन आहे. आज विनमुख अतिथी गेलाय म्हणून हिने मोठं पाप केलंय, हिचं शिर धडा वेगळं कर. हातामध्ये परशुरामाच्या हातात परशुच होती. परशु म्हणजे कुऱ्हाड होती. गणपती बाप्पा ती विद्या शिकवत होते. मग ती परशु हातात होती, तशीच परशु धरली आणि खाड दिशी धडा वेगळं शिर केलं. सांगितलं, हे 3 भाऊ आहेत, यांनी माझी आज्ञेचं पालन केलं नाही, यांचं सुद्धा शिर धडा वेगळं कर. त्या 3 भावांचं सुद्धा शिर वेगळं केलं. आता परशुराम हा अज्ञानी नव्हता, खूप ज्ञानी होता, भगवंताचा अवतार होता, तो 6वा अवतार होता. आणि आता तर एवढा असून सुद्धा याने असं का केलं? तर परशुरामाला माहिती होतं, मी काही केलं तरी माझे पिताजी सुद्धा इतके महान आहेत, त्यांच्यात सामर्थ्य आहे यांना परत जिवंत करून देण्याचं. मी जेव्हा असं काही यांच्यासाठी करील तेव्हा ते प्रसन्न होतील आणि मला म्हणतील, माग तुला काय मागायचं. आणि तसंच घडलं. परशुरामाला लगेच जमदग्नीने विचारलं, बेटा तू मोठं कार्य केलं, तू माझ्या आज्ञेचं पालन केलं, हे फक्त त्यांच्याच बाबतीत घडलेलं आहे, परत कुणी असा प्रयोग करू नये, कारण परत जिवंत करण्याचं सामर्थ्य तुमच्यात नाहीये, म्हणून तुम्ही असं करू शकत नाही. परशुरामाला विचारलं, तुला काय मागायचं ते माग.
परशुरामाने सांगितलं, बाबा माझे 3 भाऊ आणि माझी आई मला जिवंत करून पाहिजे आणि मी त्यांना असं मारलं होतं असं त्यांना आठवण सुद्धा राहता कामा नाही. अरे जमदग्नी ऋषींनी सांगितलं, ठीक आहे तुझे 3 भाऊ जिवंत करून देतो, पण हिचं रागाच्या भरात जी शिर उडवलंय ना ती शिर गेलंय कुठं? तर आता ती शिर ती तसं महाराष्ट्रामध्ये आहे की ज्या महाराष्ट्र आणि तेलंगणा त्या बॉर्डरवरतीच म्हणजेच माहूरगड या ठिकाणी की जिथे दत्त जन्मभूमी सुद्धा सांगितली जाते, अनसुया मातेची तपश्चर्येची भूमी सुद्धा सांगितली जाते. वेगवेगळ्या कल्पातले वेगवेगळ्या कथा आहेत. तर त्या माहूरगडला ते शिर आहे आणि तिथे जाऊन परशुराम आता ते शोधू लागला, कारण ती शिर शोधून आण मग आपण या धडाला जोडून देऊ, म्हणजेच तुझी इच्छा पूर्ण होईल, मी तुझ्या वचनातून सुटेल. आणि आता परशुराम गेला आणि ते शिर शोधू लागला. माहूरगडच्या त्या डोंगरामध्ये शिर त्याने शोधलं, सापडलं आणि त्यावेळी त्या शिराला म्हणजे त्या आईला वंदन करून परशुराम सांगू लागला, आई आता तू चल, माझ्या सोबत चल. बाबांनी सांगितलंय परत तुला जिवंत करून द्यायचं, आईने सांगितलं नाही, कारण आता मी महाराष्ट्रामध्ये आले, या महान राष्ट्रामध्ये आले, आता मला परत कुठं जायचं नाही, आता मला परत कुठं जगायचं नाही, आता मला इथंच राहायचं. पण माझं कार्य संपलं. त्यांनी सांगितलं नाही. परशुरामाने सांगितलं, आई अजून मी खूप लहान आहे ग, मला तुझी खूप गरज आहे ग, कारण आईशिवाय लेकरू कसं राहणार आहे, म्हणून तुला परत यावं लागणार आहे. माझे वडील जरी क्रोधी असले तरी खूप ज्ञानी आहेत आणि मी त्यांच्याकडून त्यांना वचनात बांधून घेणार आहे, त्यामुळे तू काळजी करू नको, ते परत असा क्रोध कधी करणार नाहीत. पण रेणुकेने सांगितलं, बेटा अगोदर माझी इथं स्थापना कर, कारण इथं राहून मला खूप आनंद घ्यायचा आहे, कारण या महाराष्ट्रामध्ये माझे खूप भक्त असणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये मला ठिकठिकाणी जाऊन मला माझ्या भक्तांची मला काळजी घ्यायची आहे, त्यांचं संगोपन करायचं आहे, म्हणून मला महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे. तर तिथे माहूरगडला त्याने तिची स्थापना केली आणि नंतर काही काळाने असा सुद्धा एक प्रसंग घडला, मुद्दामून सांगून जाईल ओघाला आलं म्हणून, कारण काही काळाने पाथर्डी तालुक्यामधून एक भक्त त्या माहूरगडला महिन्याच्या वारीला जायचा आणि जाता जाता असे बरेच दिवस निघून गेले. शेवटी तो भक्त थकला, त्याला आता शेवटची वारी आहे असं वाटू लागला आणि आई जगदंबेला सांगितलं, आई आता मी नाही येऊ शकणार. तिने सांगितलं, आता तुला यायची गरजच नाहीये, मीच तुझ्या सोबत येते. म्हणून ती त्याच्यासोबत यायला निघाली, पण सांगितलं तू पुढे चाललास ना मागे वळून बघायचं नाही, मग जिथे तू मागे वळून पाहशील तिथेच मी राहील. म्हणून तो पुढे चालू लागला आणि ती जगदंबा रेणुका त्याच्या पाठीमागे आली. येता येता ती इतक्या लांबपर्यंत अगदी त्याने डोंगर चढला आणि डोंगर चढल्यावर डोंगर पुन्हा उतरून त्याचं गाव खाली होतं, त्याला तिथे जायचं होतं. आणि त्या गावात जात असता डोंगरावरती चढल्यावर त्याने बघितलं की इतक्या लांब आलोय, अगदी गावाच्या जवळ आलोय, गावात जायचंय आणि आता लोकांना सांगायचंय की देवी माझ्या पाठीमागे आली. पण लोकांना सांगितलं, लोकांना दिसली पाहिजे ना, मग खरंच आली की नुसतीच म्हटली. म्हणून असं मागे वळून बघितलं तर तो डोंगर, तोच मोठ्याचा डोंगर, आणि तिथे ती जगदंबा तिथेच गुप्त झाली. आणि गुप्त होऊन तो आता इकडे तिकडे हाका मारू लागला, पण जगदंबा गुप्त झालेली आहे. तिने सांगितलं, माझं ठिकाण इथंच आहे. आता लोकांना गावात जाऊन सांगितलं, पण लोकांनी सांगितलं काय खोटं बोलतो, असं कुठं असतंय का, मग काहीतरी चमत्कार घडला पाहिजे. मग तीच जगदंबा एक म्हातारीचं रूप घेऊन बसली होती, कारण तिथली लोक आजही सांगतात ते. तर सगळ्या म्हशी चरत होत्या. हे लोक म्हटले की तू खरंच देवी आहे का? ती म्हटली, आता खरी आहे की खोटी आहे? मग अरे तू जर खरंच असली तर या काळ्या म्हशीच्या तू पांढऱ्या म्हशी करून टाक. आणि तिने खरंच पांढऱ्या म्हशी केल्या होत्या असं सांगतात. त्या गावात आजही दूध विकत नाही, ते लोक फुकट देतात.
नाहीतर घरीच खातात पण दुधाचा धंदा त्या गावात नाही, असं आजही त्या गावामध्ये चालू आहे. अशी जगदंबा ती माहूरची त्या मोहट्याला आली पाथर्डी तालुक्यामध्ये. म्हणजेच ते सुद्धा पूर्ण महाराष्ट्राला ते ठिकाण माहिती आहे. आणि म्हणून ती जगदंबा माहूरगडवरून आता परशुरामासोबत ती शिर थेट त्या आश्रमापर्यंत परशुराम घेऊन गेला. आणि तिथं गेल्यावर त्यांनी ते शिर त्या धडाला लावलं आणि या भावांची शिरही त्यांच्या धडाला लावलं. जमदग्नी ऋषींनी आपल्या कमंडलू मधलं जल घेतलं, त्यांच्या अंगावर शिंपडलं, संजीवनी मंत्र बोलून त्यांना सगळ्यांना जिवंत केलं. आणि कुणालाच आठवण नाही, जसे झोपेतून उठले असे सगळे झाले. पुन्हा 3 भाऊ आता निघून गेले कामावरती. आणि आता परशुरामाने वडिलांना सांगितलं, बाबा मी इतकं सगळं केलंय, आता माझी एक इच्छा आहे. ती इच्छा म्हणजे आता तुम्ही जो तुमचा क्रोध आहे ना, तो क्रोध आता देऊन टाका. त्या क्रोधाचा तुम्ही संकल्प सोडा. पण जमदग्नी ऋषींनी सांगितलं, अरे माझं शरीरच पूर्ण क्रोधाने भरलेलं आहे. जर मी त्याचा संकल्प सोडला तर ही पृथ्वी जळून भस्म होईल, ही पृथ्वी दुभंगली जाईल, हा क्रोध कुठे थांबणार नाही, म्हणून अनर्थ घडेल. परशुरामाने सांगितलं, असं होईल का? मग एक काम करा, तुम्ही हातामध्ये संकल्पाचं पाणी घ्या आणि संकल्पासाठी जल हातात घेतलं की ते जल मी त्या हाताच्या खाली माझे हात लावतो. संकल्प सोडून तुम्ही ते पाणी खाली सोडा, त्याला मी खालून हात लावले की ते हातात माझं पाणी पडलं की मी ते जल पिऊन घेतो आणि ते जल म्हणजे तो क्रोध मी माझ्या पोटात साठवतो. जमदग्नी ऋषींना ही गोष्ट पटली, कारण हे योग्यच होतं. आणि पुढचा भविष्य काळ जाणून या जमदग्नी ऋषींनी सुद्धा संकल्प सोडला की हातावर जल घेऊन सांगितलं, आजपासून मी माझा क्रोध पूर्णपणे मी परशुरामाला देऊन टाकतो. आणि परशुरामाने तो हातावर त्याचा स्वीकार केला आणि ते जल पिऊन घेतलं. तो क्रोध, कारण जे कुठंच नाहीये ते पोटात साठवता येतं. कारण सावता महाराजांकडे सुद्धा देव आला होता ना, पंढरीनाथ. पंढरीनाथाने सांगितलं, अरे बाबा मला कुठेतरी राहायला जागा दे, म्हणजे विहिरीत दे, कुठेतरी दे, पण देवाचा प्रकाश एवढा की तो कुठेही दिसायचा. म्हणून अरे देवा कुठं राहता येईल, तर सांगितलं छाती फाडून, म्हणजेच माझ्या हृदयात राहता येईल. हृदयात ते सामावता येते, पोटात ते सामावता येते. म्हणून परशुरामाची सुद्धा असा प्रसंग झाला की आता जो परशुराम आहे, परशुरामाने तो क्रोध आपल्या पोटामध्ये साठवून घेतला. आणि मग क्रोध पोटामध्ये साठवल्यावर परशुराम पुन्हा भगवान शंकराकडे आता धनुर्विद्या शिकण्यासाठी निघून गेला. जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांचा पुढे प्रवास आता जो परमार्थ आहे, क्रोध गेल्यामुळे ते एकदम शांत झाले आणि शांत होऊन आता त्यांचा परमार्थ व्यवस्थित चालू आहे. पण या परमार्थामध्ये जेव्हा सगळं सुरळीत चाललेलं असतं त्या ठिकाणी पुन्हा काहीतरी संकट येण्याची शक्यता असते. म्हणून पुढे काय संकट येईल आणि पुढे कसा त्या परमार्थामध्ये एखादा शत्रू येईल आणि तिथे अडथळा करेल, असं काहीतरी पुढे घडेल. म्हणजेच सहस्र अर्जुन त्याची कथा पुढे आपल्याला बघायची आहे. परशुराम त्याला कसा मारेल आणि का मारेल, तर हा खूप मोठा प्रश्न आहे. सहस्र अर्जुनाचं आणि परशुरामाचं युद्ध हे कोणत्या कारणाने होणार आहे आणि मग ते युद्ध झाल्यावर आपण ज्या ठिकाणी होतो, या परिक्रमेच्या भागामध्ये आपण ज्या प्रवासात होतो त्याची आपल्याला लिंक बरोबर लागणार आहे. आपल्याला बरोबर कळणार आहे की एवढी कथा कशासाठी सांगितली. पण आपला हा भाग खूप मोठा होतो आहे, म्हणून आपला हा 64वा भाग, याचा एपिसोड असं आपण म्हणून या ठिकाणी थांबणार आहोत. आणि पुढचा जो भाग आहे तो सुद्धा 64वा भागच असेल, पण बी एपिसोड असेल की त्यामध्ये आपल्याला परशुरामाची की त्याचं पिंडदानाचं, त्यांनी त्याच्या आई वडिलांचं जे पिंडदान केलेलं आहे ते ठिकाण का झालं आणि तिथेच का पिंडदान केलं, याचं उत्तर आपल्याला त्यामध्ये भेटणार आहे. आणि पुढचा प्रवास आपला सुरू होणार आहे. म्हणून कारण तीर्थ महात्म्य पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे. त्यासाठी भाग खूप मोठा झाला की पुन्हा प्रॉब्लेम होतो. म्हणून भाग सुद्धा मापातच, म्हणजे 1 तासापर्यंत ठीक आहे. म्हणून
इथे थांबून आपण पुढचा भाग लगेच बी एपिसोड असा होईल.